समता वाडपेट या संघाने आपला 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे कारण हे आणि बीसीसी रुंडे या संघाने सुद्धा बीसीसी रुंडेचा 12वा खेळाडू विकास वर्ग इथे हजर आलेला आहे. पहिला चेंडू वाईट टाकलेला होता. दुसऱ्या बॉलला 2 रन नंतर आलेले 0. अभिनय आणि प्रमोद त्यांचा नोचा इशारा येतो आणि फ्री हिट असणार आहे. अभिनय याने पुढे कुठून मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. संख्या झाली ती 5. रुकेश रुकेश यांनी टाकलेला पुढे चेंडू भाई बंडबे तिथे फिल्डिंग करता थोडीशी चूक करतायत. कर्णधार दिनेश बंडबे चेंडू अडवत आहेत आणि एक धाव घेण्यापासून काही रोखू शकले नाही. संघाची धावसंख्या होती ती 6. प्रमोद जाधव यांनी पाहण्याचा प्रयत्न पंचाचा वाईट इशारा होतोय. रुकेश दादा हा सामना आपण दिसत नसल्यामुळे 3 षटकांचा खेळवण्यात आला होता परंतु तुम्ही जे चेंडू टाकले तो सामना 4 षटकांचा झालेला आहे. नंतर रुंडे संघाचे हार्दिक पांड्या इथे सुंदर जाधव याने मारलेले चेंडू जयदीप शुंगारी खाली आहे परंतु चेंडू सुटतोय. संदीप दळवी बघा त्या प्रकारे शिकारीसाठी आपण डुकराच्या मागे धावतो त्याचप्रमाणे चेंडूवर धाव घेत आहेत आणि एका धावेवर समाधान मानावे लागते. त्याचबरोबर ते षटक संपल्याचा इशारा येतो. एका षटकाच्या समाप्तीनंतर समता वाडपेट या संघाची धाव संख्या होते ती 9. बिनबाद 9. आता आपल्याला गोलंदाजी करता जाताना दिसेल ते बंडबे सुनील बनवे महाकाली समर्थ बेनगी चॅम्पियन ट्रॉफी या संघाचा विजेता ठरला होता. त्याचे ओनर ते पार्थ समीर आडवरेकर त्याच्या बाजूला चिरेखानी आहेत. चिरे कोणाला हवे असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. गोलंदाजीसाठी येतो ते सुनील बनबे. फलंदाजीसाठी आहे ते प्रमोद पंचांचा डिक्लेअर मध्ये केलेला आहे. चेंडू धाव संख्या होते ती 1. धाव संख्या झाली ती 10. हा जो संघ जिंकेल तो उद्या पुढील सामन्यासाठी पात्र होईल आणि जो संघ या सामन्यामध्ये पराभूत होईल तो टाटा बाय बाय गुड बाय. पुढच्या वर्षी आपण त्यांना भेटू. प्रमोद सुनील यांनी टाकलेला चेंडू वाव सदानंद बनबे काय फिल्डिंग आपल्याला करताना पाहायला मिळतो. रिप्ले मध्ये आपण बघू शकता. सदा चेंडूच्या मागे धावतायत. चेंडू बघा पहिल्यांदा अडवलाय पाय घसरलाय पुन्हा काय पण जमिनीला टेकले परंतु चेंडू काय सोडलेला नाहीये. पंचांचा येतोय व्हाईटचा इशारा. सुनील सुद्धा रुकेश यांच्या पावलावर पाऊल टाकून धाव करताना रुंडे या संघाला धावा वाचवावे लागतील. गणपत बनबे याने 2,000 रुपयाची रोख रक्कम आपल्या देणगी स्वरूपात दिली होती. ते आपल्या लेग साईडच्या दिशेने फिल्डिंग करताना दिसेल. बघा मी गणपत यांचं नाव घेतल्याबरोबर चेंडू सुद्धा त्यांच्या दिशेने गेला. दीपक बनबे आमचे मामा दीपक मामा त्यांच्या बाजूला गेलेले चेंडू एका धावेसाठी संघाची धावसंख्या होती ती 13. 13 ना मेहरा बघूया आता कोणाचं होतं. सुनील यांचा पुढचा चेंडू प्रमोद अभिनय यांच्यासाठी. अभिनय यांनी चेंडू सदा बनबे मोबाईल मध्ये बघा व्यस्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी 2 धावा. आता मात्र सावध पवित्रा घेतला होता तो सदा यांनी कारण कुठल्याही प्रकारची चूक करायची नव्हती. डाय टाकायची ती गरज नव्हती. धावसंख्या झाली ती 2. धावसंख्या होती ती 15.
धावसंख्येला आकार मिळताना इथून दिसून येतो. या स्पर्धेला आम्हाला देणगी म्हणून लाभली होती रवींद्र शेडेकर 10,000 रुपये, तेजोमय बावकरवाडी संघाकडून 2,000 रुपये, कमलाकर बोडवे पानेरे 1,000 रुपये. सुनील यांचा पुढील चेंडू अभिनय यांच्यासाठी लेगच्या दिशेने कॅप्टन चंद्रकांत चंदू खाडे यांच्या डोक्यावरून गेलेला चेंडू. धावसंख्या मिळते ती 1. धावसंख्या होते ती 16. या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पंच म्हणून लाभले होते नानू लिंगायत आणि कृष्णा गुरव. त्याचबरोबर सुनील बनवे अतिशय सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू जयदीप शृंगारे चेंडू अडवणार का, परंतु एका धावेवर समाधान लागतं. अभिनय थोडेसे दमलेले आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी हे षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 17. जिंकण्यासाठी अजून किती धावा एका ओव्हर मध्ये करणार हे बघावं लागेल. बॉलर असणार आहे जयदीप शृंगारे, हायकोर्टामध्ये वकील आहेत ते. रवींद्र शेडेकर यांच्याकडून नाश्ता उद्याच्या दिवसासाठी असेल, त्याच्यासाठी 2,000 रुपये आलेले आहेत. प्रथम क्रमांक चषक कैलास भरत नार्वेकर म्हणजे अण्णा यांच्या स्वानात श्री गौरीशंकर नार्वेकर यांच्याकडून. द्वितीय क्रमांकाचा चषक श्री प्रकाश काशीनाथ डोकळे उभाटा विभाग प्रमुख. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा चषक कुमारी डॉक्टर देवांशी चंद्रकांत घाडे यांच्याकडून. मालिकावरील चषक वैभव ठुकरोल यांच्याकडून. फलंदाज कैलास सुधाकर बेजे यांच्या स्वानात दिवाकर बिडजे यांच्याकडून. जयदीप यांनी टाकलेला चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या आहे तिथे जयदीपांना असंच षटक टाकावं लागलं आपल्या संघासाठी. उत्कृष्ट गोलंदाज श्री गणेश कुमार चंद्र स्टोर यांच्याकडून. श्री चंद्रकांत गोविंद घाडे यांच्याकडून 1,111ची देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे. त्याचबरोबर प्रमोद आणि ऑफसाईडचे रुकेश चेंडू अडवताना चूक करतायत. रुंड्याचे खेळाडू वाव जमनीला झोपला. हे मैदान त्यांना आवडलेलं आहे, कारण रुंडे हा संघ केळ्याच्या भाटलावर म्हणजे जिथे कातळ आहे त्या ठिकाणी सराव करताना पाहायला मिळतो आपल्याला. त्यामुळे त्यांना इथे मजा वाटली. म्हणजे ज्याप्रमाणे लहान मुलाच्या हातामध्ये खेळणं दिल्याच्या नंतर त्याला जो आनंद होतोय तसा आनंद रुंडे त्या खेळाडूंना इथे खेळताना होतो. आणि या ठिकाणी आपण पाहतोय ते हे मैदान त्यांच्यासाठी नवीन आहे, कारण त्यांनी संन्यास घेतल्याच्या नंतर क्रिकेटमधून हे ग्राउंड निर्माण झालं होतं. नाहीतर अगोदर आपण बघा संदीप दळवी सुद्धा सुरेख धावसंख्या झाली ती 19. जयदीप शृंगारे चेंडू टाकलेला आहे. प्रबोध यांना चेंडू जातो रुकेश दळवी यांच्या हातामध्ये. रुकेश दळवी बघा थांबत नाहीये. पुन्हा एकदा जमनेल टेकण्याचा होता प्रयत्न, परंतु लगान पिक्चर सारखे 4 खेळाडू एकत्र आलेले आहेत. रुकेश आणि चिडून थ्रो केलेला आहे, परंतु अभिनय इथे आउट होतोय. कमी तो समता वाढपेट या संघाला 20 या धावसंख्येवरती. त्यांची जागा घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते ते अजित. त्याचप्रमाणे निनाद पळसोळे उर्फ बाबूजी यांच्याकडून 11,000 रुपयाचं रोख पारितोषिक आपल्याला मिळाले आहे. त्यानंतर सौ स्वर्धा संदीप ताबक म्हणजेच पूर्वी आश्रमीच्या प्रगती पळसोळे यांच्याकडून 1,000. सौ रश्मी मैत्रेय भागवत पूर्वची म्हणजे कीर्ती पळसोळे यांच्याकडून 1,000 रुपये. झेल उडालेला आहे कर्णधार आणि जयदीप सुंदर 0 नंबर 8 ची जर्सी घालून जयदीप शृंगारे वडजीश्वर प्रीमियर लीगचा अनुभव इथे पणाला लावताना कॅप्टन दिनेश बडबे यांनी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. ती तिसऱ्या षटकासाठी रुकून धरलंय. या षटकामध्ये त्यांनी धावा मोजल्यात फक्त 2. 20 झाल्या. ओके सॉरी माय मिस्टेक. त्याच ठिकाणी धावा मोजल्या त्यांनी 3. ते गणपत बनबे यांच्याकडून 2,000 रुपये. ते हार्दिक यांचे काका आहेत प्रवीण. या खेळाडूचं नाव ज्या पंचक्रोशीमध्ये होतं तो एक खेळाडू आहे प्रवीण जाधव. रुकेश यांच्या हातामध्ये गेलेला चेंडू रुकेश आणि पुन्हा एक धावा. तुम्ही कॅमेरा बघू शकता. रुकेश बॉल सोबत खेळताना दिसतंय. प्रवीण जाधव हा खेळाडू आहे जो त्याचा फिटनेस बघा तुम्ही खेळू शकता. या खेळाडूने या परिसरामध्ये नाव कमवलं होतं. अनेक वर्ष दादा हा खेळाडू म्हणजे जे आता खेळाडू खेळता आहे त्याच्यामध्ये सर्वात जर उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जात होतं त्याचं नाव आहे प्रवीण जाधव. परंतु पैसे कमवण्यासाठी स्वतःची स्वप्न बाजूला करावी लागतात. त्याप्रमाणे हा खेळाडूला हा गाव सोडून जावं लागलं. नाही तर प्रवीण जाधव हे नाव तुम्ही रत्नागिरी पंचक्रोशीमध्ये मोठ्या प्रमाणात ऐकलं. चला 23 धावसंख्या आवश्यक असणार आहेत. त्याचबरोबर श्रीकांत नार्वेकर यांच्याकडून 10 बॉटल पाणी मिळालं होतं. ती सचिन कदम आणि मंगेश पडेकर यांनी सुद्धा आम्हाला पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे. श्री सागर हळदणकर पेट्रोल
अन्न देण्यासाठी मदत केलेली आहे. श्लोक मोठाड आणि टू व्हीलर्सचे श्रमिक फोडकर यांच्याकडून 1001 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी लागणारे चेंडू आपल्याला पुरवले आहेत ते श्री अनिलदादा सकपाळ यांनी. त्याचबरोबर यंगस्टर आडिवरे यांच्या मार्फत हे आपल्याला मैदान पाहायला मिळतंय. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. वैभवदादा ठोकरोल यांच्याशिवाय ही स्पर्धा होणं कठीण आहे. त्याचप्रमाणे सचिन आडवेरेकर यांनी सुद्धा सकाळी इथे पाण्याची कमतरता असताना स्वतःच्या गाडीतलं 10 लिटरचं जे कॅन होतं ते काढून दिलेलं आहे. त्यानंतर निखिल गुरव जे आपण सकाळपासून बघतोय सासरवाडीला सुद्धा त्यांना जायचंय परंतु बायकोला आता टाइम दिलेला आहे. त्यानंतर परंतु संपूर्ण दिवस त्याने आमच्यासाठी दिलेला आहे. सागरताई हा सुद्धा आम्हाला पंच म्हणून लाभला होता. सागर हळदणकर त्याचप्रमाणे संकेत बिर्जे त्याच्यावर आपण हा स्कोर लिहितोय. त्या सर्व म्हणजे हे एक माणसाचं. त्याचप्रमाणे हा जो मंडप आपण पाहतोय तो धीराज मंडप अँड डेकोरेटर्स कॉर्पोरेट रायडर शेडेकर वाडीचे जयेंद्र शेडेकर आणि ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धा आपण घरी बसून सुद्धा बघतोय. कारण वातावरण आहे ढगाळ झालेलं त्यामुळे काही जण बाहेर पडत नाही. त्यांच्यासाठी युट्यूब लाईव्हची सोय करण्यात आली होती आणि युट्यूब लाईव्ह बघतोय ते आपण रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून त्याचे सर्व आहेत ते सौरभ दादा मयेकर. आज सर्वांचे आभार. रुंडे या संघाला बॅटिंगसाठी उतरायचं नंतर तुम्हालाच वेळ उशीर होताना आपल्याला पाहायला मिळेल. बघा रुंडे या संघामध्ये वातावरण आलेलं आहे कारण गणपत बनबे हे त्या ठिकाणी आलेले आहेत. दाढीवरून हात फिरवलेला संघ विजयाच्या दिशेने जाताना दिसून येतो. या ठिकाणी विजय अत्यावश्यक आहे आणि मैदानामध्ये आपल्याला जाताना दिसून येत आहे तो दिनेश आणि त्यांच्या बाजूला असणारे ते आबा राजाराम आबा. कारण वडियेश्वर प्रीमियर लीग ह्या खेळाडूने गाजवली होती. नाव असणारे त्यांचा आबा अप्पा नाव सुद्धा चेंज झालेले आहेत. गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. चंद्रकांत सुंदर शॉट त्या ठिकाणी दिनेश यांनी खोदून काढला होता. एक धाव घेतला ह्या ठिकाणी 2 धावा घ्याव्या लागतील. त्या ठिकाणी व्हीसीसी रुंडेचे सदानंद बनवे यांनी जी फिल्डिंग केली होती त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत त्या ठिकाणी समता वाडपेठ हा संघ सुद्धा इथे फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चंद्रकांत पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सुंदर मारलेला चेंडू गॅप मध्ये चेंडू एक धाव तर घेतलेली आहे आणि एका धावे मारावं लागणार. त्या ठिकाणी फुटबॉल खेळला जातो परंतु आप्पा बघा या वयामध्ये सुद्धा दिनेशसाठी त्यांनी धावसंख्या झालेली फक्त 1 धावसंख्या झालेली 3. चंद्रकांत पुढचा चेंडू चेंडू वाव मी सांगितलं होतं वडिजा प्रीमियर लीग ज्या खेळाडूने गाजवलेले आहे. पहिल्या चेंडूवरती तुम्ही पाहिलात हा थ्रो होतो विराट कोहली प्रमाणे परंतु त्या ठिकाणी अप्पाला तुम्ही रोखू शकत नाहीये. अप्पाने काढल्या 2 धावा. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हे अप्पा होणार का बघूया. अप्पा बघूया. अप्पा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू चंद्रकांत हे डोक्याला हात होत आहेत. प्रश्न विचारला जातो धाव संख्या झाले ते 5. बघूया चेंडू पुन्हा एकदा निर्धाव गजादादा पोकळे यांनी नंतर भेटून जायचंय. गजादादा यांनी नंतर भेटून जायचंय. ओके ठीक आहे चला पुन्हा एकदा आपण मॅच मध्ये येऊया. धाव संख्या झालेली ती 5. आबा यांनी मारलेला अप्पा यांनी मारलेले चेंडू एकदा तर किती दुसऱ्या धावला दिनेश यांना धावं लागेल कारण स्ट्राईक त्यांना घ्यावी लागेल. परंतु या ठिकाणी बघा अप्पा माझ्याकडे बोलण्याकडे लक्ष ठेवतायत आणि धावण्याचा प्रयत्न केला जातोय. कॉमेंटेटरवर कधी विश्वास ठेवायचा नसतो कारण कॉमेंटेटर कधी तुमचा केसाने गळा कापू शकतो. कुठल्या संघाच्या बाजूने तो असू शकतो सांगू शकत नाही. त्याचबरोबर 45 षटक संपलायचा इशारा येतो. एका षटकाच्या समाप्तीनंतर व्हीसीसी रुंडे या संघाची धाव संख्या होते 6. अप्पा आणि दिनेश हे खेळाडू असणार आहेत मैदानामध्ये. जिंकण्यासाठी आव्हान ठेवले होते ते 23 धावसंख्येचं.
आता आवश्यक असणारे ते 12 चेंडू आणि 17 धावा. या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघूया कोण गोलंदाज येतोय. या धावा रोखण्याची क्षमता असणारा गोलंदाज समता वाडापेट या संघाला तयार करावं लागेल. आणि गोलंदाजीसाठी येतोय तो गौतम. म्हणजे गौतम बुद्धांचं नाव असणारा हा खेळाडू. बघूया ज्ञानेंद्रियावर विजय मिळवल्याच्या नंतर त्या प्रकारे गौतम ते बुद्ध झाले. त्याचप्रमाणे गौतम यांना आपल्या संघासाठी त्या नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल. बघूया गौतम 7-8 पावलांचं रनअप राईट मुहूर्त विकेट मारा. वाव वाव काय गोलंदाजी आपण पाहतोय. आप्पा हे बघतच राहिले चेंडूकडे. आप्पा यांना काही चेंडू कळलेला नाही आहे. गौतम यांना तशीच गोलंदाजी करावी ते आपल्या संघासाठी धावसंख्या आवश्यक असेल ते 11 चेंडू आणि 17 धावा. दिनेश वैयक्तिक 3 चेंडू 3 धावावरती खेळतोय आणि आप्पा खेळतात 4 चेंडूवरती 3 धावा. रुंडे या संघाचं टेन्शन वाढवणारा हा फलंदाजी करताना येते थोडेसे दिसत आहेत. परंतु जर तुम्ही नॉन स्ट्राईकला बघितलं तर दिनेश यांच्या चेहऱ्यावर ज्याप्रमाणे विराट कोहली आहे त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचं टेन्शन दिसत नाही. कारण त्यांना माहिती आहे की 2 चेंडू म्हणजे 3 चेंडू मध्ये आपण या धावा करू शकतो एवढी क्षमता दिनेश यांच्यामध्ये नक्कीच आहे. त्यांना शेवटपर्यंत टिकून राहावं लागेल. परंतु गौतम यांनी जो पहिला चेंडू टाकला होता त्याच प्रकारची गोलंदाजी त्यांना या ठिकाणी करावी लागेल. सुंदर गौतम यांचा पुढील चेंडू आप्पा यांच्यासाठी वा व्हॉट अ शॉट. त्याच्या भाटावरती हा चौकार होता आणि या ग्राउंड वरती सुद्धा आपण पाहतोय आज जातोय आप्पा यांच्या बॅट म्हणून खणखणी दणदणीत चौकार. एक एक तेरी तो एक मेरी म्हणजे पहिल्या बॉलवरती प्रश्न विचारला होता गौतम यांनी आणि दुसऱ्या बॉलवर आप्पा यांनी त्यांच्या चपराक मारलेली आहे आणि चेंडू पाठवला सी मारायचे पार आणि त्यांच्यासाठी त्यांना मदत केली होती ती विनय यांनी. व्हॉट शॉट आप्पा. यस धावसंख्या झालेली आहे ती 10. आप्पा या एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा. पुन्हा एकदा गौतम यांनी निर्धाव चेंडू घाललेला आहे. आपल्या संघासाठी तशीच कामगिरी करू लागले. समीकरण पुन्हा बदललंय. 9 चेंडू 13 धावा. जो संघ हा सामना जिंकणार आहे त्याचे उद्याच्या फेरीचे जाण्याचे मार्ग मोकळे होणार आहे. म्हणजे अजून एक चान्स मिळणार आहे आणि जो संघ पराभूत होणार आहे त्याला अबाव 40च्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी 1 वर्ष वाट पाहावं लागेल. बघूया सुंदर सुंदर अप्रतिम चेंडू. या ठिकाणी गौतम यांनी आपल्या संघाचा खेळ पुन्हा एकदा खेचून आणलेला आहे. दिनेश यांना काहीतरी करावं लागेल. आप्पा यांना जाऊन काहीतरी विचार विनिमय करावं लागेल आणि त्यानंतर स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. परंतु गौतम यांनी जो टप्पा पकडलाय त्या ठिकाणी दिनेश असू दे किंवा आप्पा असू दे यांना इतकीची फलंदाजी करणं तेवढंच सोपं नसेल. बघूया दिनेश नॉन स्ट्राईकला आहेत. आप्पा यांनी मारलेला चेंडू आणि यष्टीरक्षक तिथे चूक करतोय. धाव मिळते 22च्या स्वरूपात 1. आता समीकरण आहे ते 7 चेंडू आणि 12 धावा. अफवा पुढे चेंडू टाकतील ते गौतम. सुंदर चेंडू या चेंडूवरती आणि यष्टीरक्षक करतो चूक आणि सर्वात महत्वाचं असेल षटक संपलेलं आहे. परंतु त्यात महत्वाची गोष्ट असेल तर स्ट्राईकला असेल तर दिनेश दिनेश यांना 6 चेंडू हे खेळून काढावे लागतील. तर त्यांच्यामध्ये क्षमता नक्कीच आहे कारण धाव संख्या आवश्यक आहे ती फक्त 6 चेंडू आणि 11 धावा. चला प्रवीण प्रवीण गोलंदाजीसाठी येतोय. शेवटच्या षटकामध्ये दिनेश यांना आवश्यक धावा आहेत ते 11. 6 चेंडू 11 धावा. या ठिकाणी थोडासा लेझी गेम खेळलाय ते आप्पा यांनी फक्त 4 एक चौकार मारला. चला प्रवीण नंतर दिसणार नाहीये प्लीज. या ठिकाणी नानू यांना सुद्धा विनंती असेल की सामना त्वरित चालू करायचा आहे. 6 चेंडू 11 धावा. दिनेश एक्साच्या दिशेने चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडू जाईल डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. कृष्णा यांना धावावं लागेल. धाव संख्या होते ती 13.
13 चेंडू 13 धावा केल्या आहेत आणि धावसंख्या आता आवश्यक असणार आहे ती 5 चेंडू 10 धावा. म्हणजे जे 2 ओव्हरमध्ये केलं नाही ते एका ओव्हरमध्ये करावं लागेल. 5 मधले आणलंय ते गौतम यांनी. अभिनंदनचा पुढील चेंडू दिनेशासाठी ही संधी सोडली आहे. हा चेंडू होता डायरेक्ट चेंडू जायला पाहिजे होता सीमा रेषेपार परंतु संधी हुकली आहे. चेंडू गेल्या डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी यष्टीरक्षक अभिनय थोडीशी चूक करतोय. Six. मी सांगितलं होतं की ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे याच्याकडे तुम्ही जर दिलात या ठिकाणी जर तुम्ही दिलात तर संधी हुकेल. कृष्णा यांच्याकडे चेंडू असेल तर तो घ्यायचा आहे. चटका संख्या आता समीकरण बदललंय. या ठिकाणी असताना 3 चेंडू 3 धावा. मी मगाशी सांगितलं होतं दिनू मध्ये क्षमता नक्कीच आहे त्यांना हे चेंडू खेळून काढावं लागते कारण आम्ही त्यांचा गेम बघितलाय की हा सध्या खेळणारा खेळाडू आहे. 3 चेंडू 3 धावा. या ठिकाणी प्रवीण यांना काहीतरी वेगळं करावं लागेल आणि जर या ठिकाणी करायचं असेल एक डॉट चेंडू गेला तरी फरक पडू शकतो. आणि या ठिकाणी चेंडू जाते सीमा रेषेपार. व्हीसीसी रुंडे हा संघ होतोय विजयी. जाते पुढच्या फेरीमध्ये समता वाडापेठ हा संघ इथे आला खेळला अबोव 40 साठी. त्यासाठी त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. पुढच्या वर्षी तुम्ही असंच या ठिकाणी याल. सूर्या दादा उद्या तुम्ही इथे यायचंय